मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक रविवारी आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक स्वतंत्र वीकली अंदाज देत असतो. यामध्ये जर मला वेळ असेल तर मग एखादी दुसरी सुट्टीचा दिवस आला तरी देखील मी अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आता सध्या काही विषय हवामानाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे आहेत करंट सिच्युएशनमध्ये, आणि आपण त्याच्यावर बोललं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांना अवगत केलं पाहिजे, आपल्या सबस्क्रायबर्सला अवगत केलं पाहिजे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ स्वतंत्र बनवतो. उद्या रविवारच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेला साधारण जून कसा असेल आणि काय होईल, पेरणी होईल की नाही जूनमध्ये, का जुलैमध्ये पेरणी जाईल, आणि पाऊस होणार आहे की नाही, या संदर्भात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर करणार आहोत. परंतु मग पाऊस लेट होतोय का, तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे 10-11 तारखेला मान्सून हा मुंबईमध्ये दाखल होतो आणि मग त्याची पुढचा टप्पा हा वेगवेगळ्या पद्धतीने तो सरकत असतो. परंतु आज म्हणजे 20 तारखेनंतर आपल्याला महाराष्ट्रातून मान्सून पुढे निघून जातो आणि मग मध्य प्रदेश, गुजरात किंवा उत्तर प्रदेश या भागामध्ये तो पोहोचतो. मात्र आज आपल्याला 13 तारीख आहे आणि मुंबईमध्ये मान्सून आलेला नव्हता. याचा अर्थ असा होतो की पाऊसच नाही आहे मुंबईमध्ये. म्हणजे आता 22-23 तारखेला मुंबईमध्ये चांगला पाऊस दाखवला जातोय. मग मान्सून पुढे कधी सरकणार हा मात्र प्रश्न आहे. आणि मला असं दिसतंय केवळ मान्सूनचे वारे पुढे सरकतील आणि मान्सून मात्र पुढे येईल, मात्र पाऊस मात्र आपल्याला वाट बघायला लावेल असं दिसतंय. आपण आजचा व्हिडिओचा उद्देशच मुख्य हा आहे की खरंच एल निनो सुरू झाला का. तर सध्या आपल्याला एक माहिती, पॅसिफिक महासागराचं तापमान हे सामान्य तापमानाच्या 0.5 एवढं वरती गेलं की मग काही जागतिक संस्था या ठिकाणी एल निनो सुरू झाला अशा प्रकारच्या घोषणा करतात. आणि त्या प्रकारची घोषणा आता झालेली आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच WMO इने सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे. CPC म्हणजेच क्लायमेट प्रिडिक्शन सेंटर या संस्थेने देखील या घोषणेमध्ये महत्त्वाचा रोल केलेला आहे. ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सुद्धा यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल केलेला आहे. इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने सुद्धा यामध्ये फार महत्त्वाचा रोल केलेला असतो. आणि या सगळ्या संस्थांचं मत आता आहे की 0.5 या तापमानाच्या वरती तापमान पॅसिफिक महासागराचं गेलेलं आहे. मग आता ते किती गेलंय, तर काल परवा ते साधारणपणे जेव्हा डिक्लेरेशन झालं तेव्हा ते 0.6 होतं. त्यानंतर ते झटपट 7 झालं आणि 0.9 पर्यंत जवळपास ते आता आजच्या स्टेटसला पोहोचलेलं आहे. तर मग हे किती वाढलं तर काय होतं, सामान्यापेक्षा 1% जर हे वाढलं तर आपण त्याला सामान्य किंवा कमकुवत अशा प्रकारचा एल निनो स्टार्ट झालाय असं म्हणतो. त्यानंतर जर त्याचं 1.5 पर्यंत प्रमाण गेलं तर मग मध्यम स्वरूपाचा अशा प्रकारचा एक एल निनो सुरू झाला असं आपल्याला म्हणता येतं. ते जवळपास 2 पर्यंत गेलं, म्हणजे 2 अंशापर्यंत जर वाढलं तर मात्र आपल्याला स्ट्रॉंग एल निनो सुरू झालाय असं म्हणता येतं. आणि बरेचदा आपल्याला सुपर एल निनो अशा प्रकारच्या बऱ्याच टर्म वापरलेल्या बघायला मिळतात. पण सुपर एल निनो नावाची काही गोष्ट अस्तित्वात नाहीये. तर एक स्ट्रॉंग एल निनो असतो आणि त्यालाच जेव्हा व्हेरी स्ट्रॉंग स्टेज पोहोचते, म्हणजे 2 पॉईंटच्या वरती तो जेव्हा पोहोचतो सामान्य तापमानाच्या, तेव्हा मात्र ती स्टेज सुरू होते. आणि मग साधारणपणे तो 3 पॉईंटपर्यंत जाऊ शकतो, 4 पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. इतिहासामध्ये तो 3 पॉईंटच्या पुढे आपल्याला त्याला 3.4 निनो इंडेक्स अशा प्रकारचं नाव दिलेलं असतं आणि तो तिथपर्यंत आता गेल्याचा इतिहास आहे. आता समजा त्याच्याही पुढे गेला तर मग तो मात्र नवीन इतिहास या ठिकाणी रचेल असं दिसतंय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की फार अगदी 3 पॉईंटपर्यंत तापमान वाढेल असं मला वाटत नाही माझ्या व्यक्तिगत अभ्यासानुसार. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की 2 प्रकारचे अभ्यासक मला सध्या यावर काम करताना दिसतात. एक असं आहे की दुष्काळी परिस्थितीमध्ये कुठे पावसाचा अंदाज येतोय का तो शोधून तुमच्या समोर आणणारा एक वर्ग आहे. तर दुसरा वर्ग कुठे दुष्काळासंदर्भातला, एल निनो संदर्भातली
किंवा निगेटिव्ह न्यूज आहे का, ती शोधून तुमच्यासमोर आणणारा एक गट आहे. आणि या दोन्ही गटांचा अभ्यास शेतकऱ्यांनी आता करणं गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम यामुळे निर्माण झालेला आहे. सोशल मीडियावर जे काही वातावरण तयार झाले अतिशय भयंकर आहे आणि त्यामुळे शेतकरी पेरणीच करणार नाही अशा स्थितीमध्ये तो पोहोचलेला आहे. जर शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही तर काय होऊ शकतं याची कल्पना करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की अरे शेतकऱ्याला पेरणी तर करू द्या. म्हणजे काय होईल, त्याचं पीक येईल नाही येईल, कारण त्याला त्याचं कुटुंब, त्याला त्याचा वार्षिक खर्च हा त्या शेतीच्या उत्पन्नावर भागवायचा आहे. आणि त्यामुळे त्याला असलेली जनावरं जगवायची आहेत, असलेली कुटुंबातली माणसं जगवायची आहेत, त्यांचे शिक्षण करायचं आहे, त्यांचा संपूर्ण खर्च करायचा आहे. आणि यासाठी लागणारं त्याचं जे पुंज उत्पन्न आहे ते त्या शेतीमधून येत आहे. तर त्याला त्याच्या दृष्टीने घाबरून टाकू नका. त्याला कमीत कमी सांगा की तू पेरलं तर येणार आहे, कारण यावर्षी बघ पाऊसच पडणार नाही का. मग हवामान खातं सांगतं 90% पाऊस पडणार आहे. मग आम्हाला फक्त 10%च पाऊस कमी पडणार आहे ना. मी असं म्हणेल 20% कमी पडू देत ना, काय फरक पडतो. परंतु 80% पाऊस पडणार आहे ना, म्हणजे पिकं चांगली येणार आहेत. याचाच अर्थ काही भागात पाऊस कमी असेल तर काही भागात भरपूर पाऊस असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. आता उदाहरण सांगतो, काल विदर्भामध्ये अतिशय चांगला पाऊस झालेला आहे आणि तो कमी नाही तर 6-7 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. आज देखील होणार आहे. आणि 22 तारखेपासून महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आठवडाभर अतिशय चांगला पाऊस होणार. बहुतांश पेरण्या होणार आहेत. आता मी तर विदर्भातल्या माझ्या शेतकऱ्यांना सांगतो, तुम्हाला समाधानकारक ओल झाली असेल पेरणी करा, कारण मला विदर्भामध्ये अतिशय चांगला पाऊस पुढे दिसतोय. मात्र मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी आहे. शेतकरी माझा अनुभवी आहे. पेरणी करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांनीच घ्यायचा आहे. परंतु मुबलक ओळ असेल तरच पेरणी करा. धूळ पेरणी यावर्षी करू नका, हे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, दुसरी अडचण या ठिकाणी अशी आहे की मग या एल निनोचा काय परिणाम होणार आहे आपल्या भारतीय हवामानावर. तर आपल्याला दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे असमान पावसाचं वितरण होईल. काही भागात खूप पाऊस पडेल, ढगफुटी होईल, तर काही भागात पाऊस रडायला लावेल, पाऊस येणारच नाही. तर आता मुंबई सारखी परिस्थिती बघा. मुंबई त्या ठिकाणी धोधो एका दिवसामध्ये म्हणजे 12 तासात किंवा 24 तासात 100 मिलीमीटर 200 मिलीमीटर पाऊस ज्या मुंबईत होतो त्या ठिकाणी अजून एक थेंब पाऊस आलेला नाहीये. याचाच अर्थ काय की कोकणात देखील अजून समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मान्सून कुठे आलाय, रायगडाच्या दक्षिणेपर्यंत मान्सून आला, इकडे साताऱ्याच्या दक्षिणेपर्यंत आलाय, सोलापूरच्या पश्चिमेपर्यंत आलाय. मग या ठिकाणी तरी कुठे पाऊस होतोय. पण याचाच अर्थ की मान्सून आला म्हणजे पाऊस आला असं होत नाही. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सिस्टम बनाव्या लागतात. आज तुम्ही जर बघितलं तर मे महिन्यामध्ये वादळ बनेल अशा प्रकारच्या अनेक बातम्या आल्या, परंतु दोन्ही समुद्रात कुठेही वादळ बनलं नाही. साधा स्ट्रॉंग कमीदाब सुद्धा बनला नाही. सशक्त अशा प्रकारचा कमीदाब तरी आपल्याला कुठे बघायला मिळालाय. म्हणजे याचा अर्थ यावर्षी जरी तापमान वाढलं असलं तरी त्याला जे फॅक्टर असतात, मग एमजीओ सारखा, मीडियम इव्हन सारखा जो फॅक्टर आहे, किंवा सर्वात महत्वाचा दुसरा फॅक्टर म्हणजे आयोडी, इंडियन ओशन, आपल्याला जो काही डायपोल आहे हा देखील फार महत्वाचा रोल करतो. आणि तो देखील या ठिकाणी एक तर न्यूट्रल असावा लागतो किंवा तो पॉझिटिव्ह असावा लागतो. आणि तो या ठिकाणी आता आपल्याला काही म्हणजे भारतीय हवामान खात्याचा जर अंदाज बघितला तर ते न्यूट्रल राहील असं सांगतायत. तर आपल्याला ऑस्ट्रेलियन जे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ते मात्र आयोडी पॉझिटिव्ह असल्याचं सांगतायत. त्यामुळे या ठिकाणी थोडी आपल्याला तफावत बघायला मिळते. पण आमचा अंदाज आहे की तो पॉझिटिव्ह साईडला झुकलेला असल्यामुळे आपल्याला जे काही स्ट्रॉंग अशा प्रकारचा एल निनोचा कालावधी असेल त्यावेळेस तो पॉझिटिव्ह साईडला झुकलेला आयोडी मदत करणार आहे. म्हणजे आपले पिकं वाचवणार आहे आणि पिकाला जगवणारा पाऊस आपल्याला नक्की यावर्षी पडणार आहे. मी सांगितलं 80, 85, 90% पाणीसाठे भरणार आहेत. आज पाणीसाठ्यांमध्ये केवळ 30% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि या पाणीसाठ्यामध्ये 50 ते 55% पाणीसाठ्याची भर पडेल. म्हणजे आपल्याला 85 ते 90% पाणीसाठा अजून टोटल उपलब्ध होणार आहे, हे असं गृहीत धरा. आणि त्यामुळे आता आपल्याला फार उशीर करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी मुबलक पाऊस होईल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी बिनधास्त करावी, कारण जुलै हा तसा पावसाचा महिना आहे.
ऑगस्टमध्ये आपल्याला पुन्हा थोडी पावसाची तूट जाणवणार आहे आणि एकदा मान्सून ट्रफ ही महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, गुजरात अशी पुढे सरकली की मग मात्र आपल्याला पुन्हा कोरडे वारे फिरायला लागणार आहेत. आज सध्या मान्सून का थांबला याचा तुम्हाला मुख्य रिझन जे आहे ते आपल्याला आखाती देशांकडून म्हणजेच राजस्थान आणि गुजरातकडून जे वारे उत्तरेकडून येतात आणि मग ते वेस्टर्ली म्हणजे पश्चिमी होतात, परंतु हे कोरडे वारे आहेत आणि हे वारे काही मान्सूनला पुढे सरकू देत नाही आहेत आणि त्यामुळे पर्यायाने मान्सून काही सक्रिय व्यवस्थित अजून झालेला नाही आहे. तर मला खात्री आहे की 17 तारखेपासून या वातावरणात खूप मोठा बदल होईल. त्याच्यानंतर अगदी पुढचा जून महिना चांगल्या पावसाचा महाराष्ट्रासाठी तरी राहणार आहे. जुलैचे पहिले 2 आठवडे देखील महाराष्ट्रासाठी चांगले आहेत, सर्वांच्या पेरण्या होतील. आपल्याला एक आहे की त्या काळामध्ये म्हणजे जूनच्या पावसावर आणि जुलैच्या पावसावर थोडे ओढे नाले प्रवाहित होतील, त्यामुळे विहिरींना पण पाणी येणार आहे आणि आपल्याला खरीपाचं पीक वाचवता येईल एवढा पाणीसाठा आपल्याकडे नक्कीच तयार होणार आहे. रब्बीसाठी आपल्याला थोडी अडचण येऊ शकते, परंतु जर आपल्याला आयोडीने मदत केली तर मग जो पाणीसाठा आपल्याला रब्बीसाठी आवश्यक असतो तो देखील होणार आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, आयोडी जर पुढे सक्रिय राहिला तर तो एल निनोला सुद्धा काउंटर करतो आणि यदा कदाचित आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो. त्यामुळे आपण तशी अपेक्षा करूयात आणि स्ट्रॉंगली जर त्याने म्हणजे आयोडी स्ट्रॉंगली जर आपल्याला पॉझिटिव्ह झालेला दिसला तर खूपच आनंदाची गोष्ट ती असणार आहे. परंतु डिपेंड आहे तो किती प्रभावी ठरतोय, आयोडी किती प्रभावी ठरतोय. या सगळ्या घटना नैसर्गिक आहेत आणि त्या संदर्भात आपण नियमित अंदाज घेत राहणार आहोत. मग आता एका वाक्यात जर सांगायचं की दुष्काळ पडेल का मग भारतामध्ये? हो, दुष्काळ पडेल, परंतु कुठे? सर्व भागात नाही, काही भागात त्याची शक्यता आहे. आणि मग अतिवृष्टी होईल का यावर्षी? हो, होईल, अतिवृष्टी सुद्धा होईल. मग कुठे होईल ते आता लगेच सांगणं शक्य नाही, कारण महाराष्ट्रामध्ये असमान वितरण आहे आणि असमान वितरणाचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागामध्ये म्हणजे यामध्ये मी जिल्हे तुम्हाला सांगतो, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिमचा दक्षिणी भाग, जालन्याचा दक्षिणी भाग, काही प्रमाणात बीड पूर्व भागामध्ये, लातूरच्या पूर्व भागामध्ये सुद्धा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जरी मोठे मोठे खंड असले तरी सरासरी वार्षिक पर्जन्य मान्सूनच्या काळातलं हे अतिशय उत्तम असण्याची शक्यता आहे. मला भीती फक्त उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, खास करून बुलढाणा, अकोला किंवा थोडंफार छत्रपती संभाजीनगर किंवा अहिल्यानगरचा काही भाग, नाशिक पूर्वचा भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व आणि सोलापूरच्या काही भागात थोडी ही मुळातच पर्जन्याचे प्रदेश आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी थोडी भीतीदायक परिस्थिती आहे, म्हणजे कमी पावसाची शक्यता आहे. परंतु बघूयात आपण, शेवटी अंदाज पुढे जातील तसा तसा अंदाज बदलत जाईल. परंतु मला नाही वाटत की फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी घ्या, घाबरून जाऊ नका. शेतकऱ्यांनी आत्मविश्वास डगमगू देऊ नका. तुमचा आत्मविश्वास हीच आमची ताकद आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बीड.